मला जर अहिल्यामाई होळकरांच्या जीवन कार्याविषयी जर काही पाहायचं असेल, त्यांचं जीवन कार्य समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा, तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण अगदीच सुरुवातीच्या काळामध्ये केवळ भारतामध्ये नव्हे, तर संपूर्ण जगभरामध्ये स्त्रीप्रधान संस्कृती अस्तित्वात होती, मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे आज जशी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वॉर्ड्स दिसतात, वेगवेगळ्या ठिकाणी वॉर्ड्स आणि वेगवेगळे ते वॉर्ड चालवणारे, ते गण चालवणारे वेगवेगळे नगरसेवक, नगराध्यक्ष एका ठराविक एरियासाठी, शहरांसाठी असे असतात. तसे पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या नद्यांच्या काठावर वेगवेगळी शहरं वसवली गेली होती आणि त्या शहरं चालवणाऱ्या किंवा ती राज्य चालवणाऱ्या गणिका होत्या, राण्या होत्या. वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये त्या राण्यांची अतिशय उत्तम अशी राज्य होती. तर ऐकायला येते माझं? हो हो, हॅलो. येते मॅडम. हा, येते मॅडम. ठीक आहे. तर वेगवेगळ्या राण्या होत्या, गणिका होत्या आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये त्यांची राज्य होती. जसं की यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये उर्वशीचं राज्य होतं, नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये अप्सरेचं राज्य होतं, त्याचबरोबर पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये अंबाबाईचं राज्य होतं, इंद्रायणीच्या खोऱ्यामध्ये मावळाईचं राज्य होतं, तर तेरणा आणि मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये तुळजाभवानीचं राज्य होतं. आणि ही जी राज्य होती, ही राज्य अतिशय उत्तम प्रकारे चालायची आणि त्याचमुळं सुजलाम सुफलाम सुद्धा ती राज्य होती. परंतु ही राज्य जशी सुजलाम सुफलाम होती, मग नंतर कालांतरानं खैबर खिंडीतून आर्यांचं आक्रमण झालं आणि या आक्रमणांना विरोध या राण्यांनी केला. या राण्यांनी त्या आक्रमणांना विरोध केला खरा, परंतु धर्म अस्तित्वात आणला. कारण ही सुजलाम सुफलाम भूमी आपल्याला जर पाहिजे असेल तर या राण्यांच्या हातातून ही राज्य काढून घेतली पाहिजेत. धर्म अस्तित्वात आला आणि त्या धर्मामध्ये वर्णवर्चस्ववाद आला, जसं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र आणि त्याच्याही खालच्या स्थान हे धर्मामध्ये स्त्रियांना होतं. मग स्त्रियांच्या बाबतीमध्ये काही वाक्य, काही ग्रंथ असे लिहिले गेले, जसं की न स्त्री स्वातंत्र्य मरहती, म्हणजे स्त्रीला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य देऊ नका. ढोल अछूत और नारी हे ताडण के अधिकारी, म्हणजे ढोल अस्पृश्य आणि स्त्री हे फक्त बडवायच्या लायकीचे आहेत. चूल आणि मूल ही स्त्रियांसाठी अशी वाक्य लिहिल्या गेली आणि स्त्रीनं काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये, कुठे राहावं, काहीच वाचू नये. तिनं फक्त तिच्या चार भिंतीमध्ये तिनं तिचं आयुष्य संपवावं आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तिने फक्त कष्ट करावं, राबावं, बस इतकंच. या पलीकडे स्त्रीची काही वेगळी अशी तिचं अस्तित्व नव्हतं. परंतु अशा काळामध्ये अहिल्यामाईंचा जन्म झाला. अशा काळामध्ये अशा विचारसरणीमध्ये अहिल्या राणींचा जन्म झाला. अहिल्या राणींचा जन्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे 31 मे 1725 रोजी झाला. हा त्यांचा जन्म आपल्याच महाराष्ट्रामध्ये चौंडी गावामध्ये, अहमदनगर जिल्हा, तालुका जामखेड, सीना नदी काठी वसलेल्या चौंडी गावामध्ये अहिल्या राणींचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव सुशीलाबाई शिंदे, वडील मानकोजी शिंदे. यांचंही एक छोटस सरदार घराणं होतं आणि त्यामुळं सरदार घराणं असल्या कारणानं आजूबाजूची सगळी लोक मदतीसाठी त्यांच्याकडे येत असत. म्हणजे अहिल्यामाईंचं आयुष्य कसं घडलं बघा. हे सगळं आयुष्य घडलं आणि हे आयुष्य घडत असताना ह्या सगळ्या बारकाईनं बाकीच्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की दर दिवसाला त्या चौंडीच्या राजवाड्यामध्ये कुणी ना कुणी येत असायचं. मग ह्या गोरगरिबांपासून ते स्वतः श्रीमंत बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर देखील अनेकदा तिथं आलेले होते. आणि म्हणून अहिल्या राणींनी लहानपणापासून हेच सगळं बघितलं होतं. म्हणजे छोटी अहिल्या, बाल अहिल्या लहानपणी घरामध्ये खेळत असताना, कुटुंबामध्ये वावरत असताना, भातुकलीचा खेळ खेळत असताना सुद्धा ती अशी म्हणायची की पुढे जाऊन मला महाराणी व्हायचंय, पुढे जाऊन मी महाराणी होणार आहे, मी राजकुमारी आहे, मला पुढे जाऊन माझं राज्य असं असणार आहे. असा भातुकलीचा खेळ खेळायचे आणि भातुकलीच्या खेळामध्ये असे खेळ सुरू असताना तिचे वडील म्हणजे मानकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई शिंदे म्हणायचे की खरंच पुढे जाऊन तुला महाराणी व्हायचं. म्हणजे आयुष्याचं ध्येय किती लवकर तयार झालं बघा. आयुष्याचं ध्येयच इतक्या लवकर तयार झालं की पुढे जाऊन माझ्या लेकीला महाराणी व्हायचे, तर मग तिनं काय काय केलं पाहिजे, तिला कुठल्या कुठल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या चर्चा घरामध्ये होत राहायच्या. आणि ह्या चर्चा होत राहिल्या कारणानं अहिल्यामाईंची एक सात्विक विचारांची बैठक तयार व्हायला लागली. आणि म्हणूनच पुढे जाऊन मग काही दिवसांनी ज्यावेळेस हे शिंदे कुटुंबीय म्हणजे शिंदे दाम्पत्य, सुशीलाबाई शिंदे आणि मानकोजी शिंदे ज्यावेळेस एकदा शेजारच्या गावामध्ये काही मसलतींसाठी गेले होते, तर तिकडे गेल्यानंतर अहिल्या राणी आणि त्यांच्या सख्या सगळ्या जणी मिळून, काही सेवकही होते त्यावेळेस, तर ते मिळून त्यांचा भातुकलीचा खेळ सुरू होता. आणि हा भातुकलीचा खेळ सुरू असताना
मग त्यांचे ज्यावेळेस दरवाजे उघडले, वाड्याच्या दरवाज्यावर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकायला यायला लागला आणि ते दरवाजे उघडल्यानंतर 2 जेव्हा घोडेस्वार आले, त्या घोडेस्वारांबरोबर अहिल्याराणींचं बोलणं झालं आणि ते घोडेस्वार म्हणजे कोण होतं? तर महायोद्धा राजर्षी मल्हारराव होळकर आणि स्वतः श्रीमंत बाजीराव पेशवे. ज्यावेळेस त्यांच्या चर्चा झाल्या, छोट्या अहिल्यानं, बाल अहिल्यानं पाणी मागितलेलं त्या 2 घोडेस्वारांना म्हणजे बाजीराव पेशव्यांना आणि मल्हाररावांना घरामध्ये बोलवलं, जेवायला घातलं आणि मग ह्या मुलीचा संस्कार बघून ह्या मुलीची बोलण्याची पद्धती बघून मग बाजीराव पेशवे म्हणाले मल्हाररावांना की तुम्ही ह्या मुलीला तुमची सून करून घ्या. पहिल्या राणींविषयी जगभरातल्या अनेक लोकांनी खूप चांगले उद्गार काढलेले आहेत. या जगभरातल्या उद्गारामध्ये जोना बेली ज्यावेळेस भारतामध्ये आलेल्या, जोना बेली ह्या इंग्रज कवयित्री स्कॉटलंड मधून भारतामध्ये आल्या आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस इंदोर दरबार पाहिला, महेश्वर दरबार पाहिला आणि हा दरबार पाहिल्यानंतर अहिल्याराणी कशा होत्या, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेमके कोणते कोणते असे उपक्रम राबवले की त्यांचं राज्य इतकं नावारूपाला आल्याने अहिल्याराणी ह्या फक्त भारताच्या नव्हे तर जगभराच्या वारसा झाल्या. मग जगभराच्या वारसा कशा झाल्या? हे त्यांनी समजून घेतलं आणि समजून घेतल्यानंतर मग त्यांनी स्वतःचं एक मत मांडलं. त्यांनी त्या कवयित्री होत्या, त्यांनी एक कविता केली अहिल्याराणींच्या आयुष्यावर आधारित. ती कविता अशी होती, Even at the mother's feet, I was only rhyming to repeat. Fame was her heart and her fame, and Ahilya was her honored name. And Ahilya was her honored name. इतकंच काय तर महाराष्ट्रातून माधव जुलियन गेले होते इंदोर पाहायला आणि इंदोर पाहायला गेल्यानंतर त्यांनी इंदोर संस्थानाचा अभ्यास केल्यानंतर त्यावेळेस त्यांना देखील एक काव्य स्फुरलं आणि त्यांनी देखील त्यांच्या काव्यामध्ये असं लिहिलेलं आहे, स्थळे शोधनी निसर्ग सुंदर रम्य मंदिरे घाटकोनी वापडशाळा बांधून केले येते जाते लोकरुनी, जिच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता, ती गंगाजळ निर्मळ राणी कोण जिचा नचको शरिता. राजयोग जनकाचा नव्हे भाकड गोष्ट पुराणाची, रहस्यदावी कथा अहिल्या राणीची, रहस्यदावी कथा अहिल्या राणीची. आणि एक ब्रिटिश लेखक लॉरेन्स नावाचा ब्रिटिश लेखक देखील भारतामध्ये आला होता. या लॉरेन्सनी तर म्हणजे या लॉरेन्सचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की या लॉरेन्सनी त्या काळातल्या अनेक स्त्री राज्यकर्त्यांचा अभ्यास केला होता, अनेक महाराणींचा अभ्यास केलेला होता आणि म्हणून त्याने एक लेख लिहिला. अहिल्याबाईंचं ज्यावेळेस त्यानं राज्य पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्याच्या लेखामध्ये लिहिलं, रशियाची महाराणी कॅथराईन, इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही भारतातील अहिल्याबाई होळकर या सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या होत्या. आणि मग अशा या सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या असणाऱ्या अहिल्याबाईंना इथल्या धर्मामुळं किंवा इथल्या या संस्कृतीमुळे देखील वयाच्या फक्त 8व्या-9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्या काळचा समाज नियम असा होता, अष्टवर्षात भवेत कन्या, म्हणजे 8व्या वर्षी मुलीचं लग्न केलं जायचं आणि त्या पद्धतीने अहिल्या राणींचा विवाह झाला. त्या अहिल्या राणींचा विवाह हॅलो हॅलो हा हा कंटिन्यू मॅडम करा. बोला बोला आवाज हा येतोय बोला तुमचा. बोला मॅडम बोला. येतो. अहिल्या राणींचा विवाह हा मल्हारराव होळकर आणि गौतमाबाई होळकर यांचे चिरंजीव राजपुत्र खंडेराव यांच्याशी झाला. खंडेराव यांच्याशी विवाह झाला, परंतु आता हे जे होळकर घराणं होतं, हे होळकर घराणं मूळचा सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या होळ या गावचं. फलटण पासून होळ हे गाव फक्त 18 किलोमीटर आहे. या होळ गावामध्ये मल्हारराव होळकरांचं खरं तर ते तिथंच राहत होते, परंतु नंतर त्यांनी समाजकारणाची राजकारणाची सुरुवात केली आणि त्यांचं कर्तृत्व बघून, त्यांचा पराक्रम बघून, त्यांची शूरता बघून पूर्ण हिंदुस्थानामध्ये, पूर्ण या भारत देशामध्ये मल्हारराव होळकरांचं नाव होतं आणि म्हणून मल्हारराव होळकरांना इंदोरची सुभेदारी दिली होती. मल्हारराव होळकर ज्यावेळेस इंदोरला गेले आणि मग नंतर ज्यावेळेस अहिल्या राणींना त्यांनी इंदोरला घेऊन गेले, तर तिकडे गेल्यानंतर मल्हारराव होळकरांवर जबाबदाऱ्या खूप होत्या. म्हणजे इंदोरची सुभेदारी बरोबर त्यांना माळवा प्रांताची देखील सुभेदारी दिली होती, कारण ते तितके पराक्रमी होते आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मल्हारराव होळकरांना वेगवेगळ्या मोहिमांमध्ये, वेगवेगळ्या युद्धांवर जावं लागायचं. ते स्वतः तिकडे जात असताना त्यांचा पुत्र म्हणजे खंडेराव यांना सुद्धा त्यांच्याबरोबर जावं लागायचं. मग इथला राज्यकारभार सांभाळणार कोण? त्यासाठी अशी मातब्बर व्यक्ती पाहिजे. आपल्याला तर दुसरा मुलगा नाही. मग अशी मातब्बर व्यक्ती कोण? तर अहिल्या. आणि म्हणून अहिल्या राणींना त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं. मराठी भाषेचं शिक्षण दिलं, मोडी मराठी लिपी होती, लेखन वाचन करायला शिकवलं, व्यावहारिक गणित करायला शिकवलं आणि हे व्यावहारिक गणित शिकवता शिकवता स्वतः पती खंडेराव हे अहिल्या राणींना
युद्धावर घेऊन जायचे. युद्धभूमी कशी असते नेमका तिथला शिकवा देणं फार गरजेचं होतं. तिथं गेल्यानंतर युद्ध करणे, स्वारी करणे, नकाशा काढणे, संकट समयची निर्णय क्षमता, फौजेची मोर्चे बांधणी, त्यानंतर तोफखाना कसा सांभाळायचा, शस्त्रागाराची व्यवस्था, सैन्यांबरोबर कसे संबंध ठेवायचे, सैन्याबरोबर अशा कोणत्या कोणत्या वार्ता करायच्या, सैन्यांना कशा सूचना द्यायच्या, कुठली तुकडी कुठल्या बाजूने वळवायला पाहिजे, अशा सगळ्या युद्धनीतीची इत्तंभूत त्यांना माहिती दिली होती. आणि अशी माहिती दिल्यामुळं अहिल्याराणींचं जे स्वतःचं मन होतं किंवा जी बुद्धी होती, त्यामुळे त्यांच्या मनगटामध्ये तर आपोआपच बळ आलं होतं, परंतु त्यांचे विचार इतके प्रगल्भ व्हायला लागले होते, की एकूणच सगळा शिकवा त्यांना मिळायला लागला होता. त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये नेहमी ग्रंथ असायचे. हे वेगवेगळे ग्रंथ वाचनामुळे त्यांचं मस्तक अधिक सशक्त व्हायला लागलं. आणि ज्या वेळेस मल्हारराव होळकर आणि खंडेराव होळकर हे बाहेर असायचे आणि वेगवेगळ्या मोहिमांवर असायचे, त्यावेळेस ते राज्य सांभाळण्याचे, इंदोर सांभाळण्याची सगळी जबाबदारी अहिल्याराणींवर असायची. एक दिवशी अहिल्याराणी असंच त्यांच्या अ, दरबारामध्ये बसल्या होत्या आणि दरबारामध्ये बसल्यानंतर बाहेरची सगळी संरक्षण व्यवस्था मोडत एक स्त्री आली आणि त्यांच्या पायावर पडली. एक स्त्री आली आणि त्यांच्या पायावर पडली आणि ती म्हणायला लागली स्त्री, की "मला माफ करा राणी साहेब, मला माफ करा, मला अभय द्या. कारण आता माझ्याकडे अ, हॅलो. हा शिंदे हा मॅडम, मॅडम बोला. येतोय आवाज. राणी सरकार मला अभय द्या." माझा आवाज येतोय? येतोय हा येतोय येतोय. मॅडम. हा. राणी सरकार मला अभय द्या, राणी सरकार मला अभय द्या. कारण मला माझे पती नाहीत, माझे पती गेलेले आहेत, ते आता जिवंत नाहीत आणि त्यामुळं माझ्या नवऱ्यानं, माझ्या पतींनी आयुष्यभर इतका काही पैसा अडका कमवलेला आहे, इतकी संपत्ती कमवलेली आहे, परंतु आता या संपत्तीचा माझ्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग होणार नाही. कारण माझ्या दारात, माझ्या घरी माझे जे सगळे आप्त इष्ट आहेत, ते सगळे माझ्या घरी येऊन बसलेले आहेत. आणि ते घरी येऊन बसल्यामुळं आता मला अतिशय भीती वाटते, की ही लोकं मला फक्त कसेबसे सांभाळतील, माझी संपत्ती सगळी त्यांच्या हातामध्ये घेतील आणि ही लोकं मला मारून टाकतील. त्यामुळं तुम्ही मला आता अभय द्या. वाटलं तर तुम्ही एकच काम करा, की माझी जी सगळी संपत्ती आहे, वाडा, वैभव हे सगळं सरकार जमा करा, पण मला अभय द्या. ती बाई मोठ्या-मोठ्याने रडायला लागली. त्यांना उठवीत अहिल्याराणी म्हणाल्या, "तुम्हाला पुत्र नाही याचं तुम्ही दुःख करायचं नाही. अशी तुम्ही तुमचं डोकं आपटून घेऊ नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. आत्ताच्या रेट्यासमोर अजिबात हार मानू नका. तुम्हाला ज्या मुलाला दत्तक घ्यायचं आहे, तुम्ही त्या मुलाला दत्तक घेऊ शकता." पण ज्यावेळेस अहिल्याराणी असं बोलत होत्या, असं तिला समजावून सांगत होत्या, त्यावेळेस या होळकरांचे पंतप्रधान होते गंगाधर पंत. गंगाधर पंतांना राहवलं नाही. गंगाधर पंत म्हणाले, की "अहो राणी सरकार, या बाई तर त्यांचा सगळा अवघा खजिना सरकार हा जमा नाही करायला येते. सगळं सरकार जमा करायला लागल्यात. तरी पण तुम्ही त्यांना दत्तकाची परवानगी देता. अहो तुम्ही यांना दत्तकाची परवानगी देणं म्हणजे सरकारी तिजोरीचं नुकसान नव्हे काय?" राहिल्याने म्हटल्या, "पंत, मग आपण असं करूयात का? माळव्यातल्या सगळ्या अवघ्या निपुत्रिक विधवांना आफू देऊया का? म्हणजे त्यांची सगळी आमदनी सगळी सरकार जमा होईल." लक्षात ठेवा पंत, म्हणजे हे फक्त पंतांना नव्हतं सांगितलं, तर पूर्ण दरबाऱ्यांना सांगितलं. दरबारीमध्ये तिथे जेवढी काही लोक होती, की माळव्यामध्ये स्त्रियांचा सन्मानच व्हायला हवा. तिला पुत्र नाही हा काय तिचा अपराध आहे का? त्या विधवेस आम्ही अं, धीर तर देणारच, परंतु आमचं एकच म्हणणं आहे, की आमच्या राज्यामध्ये कुठल्याही विधवेला तिला तिच्या आवडीप्रमाणे दत्तक मूल घेण्याची परवानगी आहे. आणि कुणीही स्वतःच्या आप्तस्वकीयांवर पाणी ओतायचं नाही. परंतु असहाय्य विधवेवर जर अन्याय करण्याचं दुष्ट खेळ जर कोणी या माळव्यामध्ये केलं, तर अशा व्यक्तीला जन्मभराची काळकोठडी पाहावी लागेल. आणि मग ज्यावेळेस त्या स्त्रीला सांगितलं, की तुम्हाला ज्याला कोणाला दत्तक घ्यायचं आहे, त्याला तुम्ही दत्तक घ्या. शिवाय अहिल्याराणींनी सांगितलं, त्यांचे जे एक सेवक होते, त्या सेवकांना सांगितलं, की गोविंदराव इकडे या. पहिल्यांदा यांच्या दत्तकाला माझ्या खाजगीतून माझ्या खाजगीतून पोशाख द्या, शिरपेचाचा रुमाल द्या. आणि मग हे ऐकल्यानंतर गंगाधर पंतांना वाटलं, की सरकारी तिजोरी वाचवण्यासाठी, सरकारी तिजोरीमध्ये आणखी काही वेगळ्या गोष्टी घेण्यासाठी ते म्हणाले, की "माता राणी सरकार, माफी असेल, परंतु तुम्ही एवढं तरी सांगा, की दत्तकाच्या परवानगीनिमित्त आपण नजराना, मोहरा किती घ्यायच्या?" तर मग पुन्हा अहिल्याराणी म्हटलं, "अहो नजराना कसल्यासाठी? नजराना कशासाठी? होळकरांचं राज्य हे प्रजेचा सरबरा करण्यासाठी आहे. त्या विधवेचा नेकबंद गुजारा व्हावा हे बघणे सोडून तिच्या पतीची कमाई आपण घ्यायची.
हे धर्माविरोध नाहीये का? हा नजराना नाही, हा दरोडा आहे. असे दरोडे आम्हाला घालवायचे. असे दरोडे आम्हाला आमच्या राज्यामध्ये कुणावरही घालायचे नाहीत. अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असायचं. आणि हे बोलणं असल्यामुळं निश्चितच ह्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण राज्यावर व्हायला लागला होता. त्यामुळे राज्यामध्ये सगळ्यांना वाटायला लागलं होतं, की अहिल्या राणी खूप हुशार आहेत, त्या खूप विवेकबुद्धीच्या आहेत आणि ज्यावेळेस त्या असा नाही निवाडत यायच्या, ज्यावेळेस त्यांचं वागणं असं असायचं, त्यांचं बोलणं या पद्धतीचे ज्यावेळेस त्या विचार मांडायचे, त्यावेळेस त्यांच्या सासूबाई गौतमाबाई, ज्यांना त्या बाईजी म्हणायच्या, त्या गौतमाबाई, त्याचबरोबर पती खंडेराव यांच्याकडून सुद्धा त्यांना नेहमी आत्मविश्वास त्यांचा वाढवण्यासाठी प्रेरणा मिळायची. आणि त्यामुळे प्रेरणा मिळत होती. राज्य चांगलं अस्तित्वामध्ये यायला लागलं होतं. परंतु नियतीचे घाव अहिल्याराणींवर असे बसले. कुंभेरीचा रणसंग्राम सुरू झाला. ते युद्ध जाटांबरोबर होतं. 1754 मध्ये ज्यावेळेस ह्या कुंभेरीचा रणसंग्राम सुरू झाला आणि रणसंग्राम सुरू झाल्यानंतर त्यावेळेस खंडेरावांना वीरगती प्राप्त झाली. धारातीर्थी पडले ते तिथं आणि ते तिथं धारातीर्थी पडल्यानंतर मग मात्र अहिल्या राणींनी एकच डोक्यामध्ये घेतलं, की आता धर्मनियमाप्रमाणे ही राणी आहे म्हणून त्यांनी सती जाणं फार गरजेचं आहे. मग अहिल्या राणींनी स्वतः सतीची वस्त्रे नेसली आणि त्या स्वतः सती जायला निघाल्या. सती जाण्याची पद्धती अशी होती, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, की जिचा नवरा जातो, जिचे पती जातात, त्यांनी ज्यावेळेस त्याला दहन करायचं असतं त्या आगीमध्ये त्या स्त्रीनं उडी टाकायची किंवा तिला तिला देखील तिथं बसवलं जायचं आणि अग्नी दिली जायची. आणि सती जाण्याची प्रथा अशी का निर्माण झाली होती? तर एक अशी अंधरूढी निर्माण केली होती, की सती जाणारी स्त्री म्हणजे पुण्यवान स्त्री. सती जाणाऱ्या स्त्रीला स्वर्ग मिळायचा. तिच्या 42 पिढ्यांचा उद्धार व्हायचा. तो घंटानाद सगळ्यांनी ऐकायचा आणि तो घंटानाद सगळ्यांनी ऐकल्यानंतर सगळेजण पावन व्हायचे, सगळेजण सुखी होणार. अशी त्या काळची रूढी होती. परंतु ही रूढी पालथी घालत असले नियम, असले धर्मनियम पालथे घालत असल्या धर्मनियमांना फाटा देऊन मल्हारराव होळकरांनी अहिल्याराणींना सांगितलं, "अहिल्या, आता तुम्हीच माझा दुसरा कुळपुत्र." म्हणजे जरी माझा एक कुळपुत्र गेलेला असला, जरी माझा मुलगा गेलेला असला, तरी आता माझा तूच कुळपुत्र आहे आणि या इंदोरच्या गादीचं खंबीर नेतृत्व म्हणून ही संपूर्ण प्रजा तुझ्याकडे बघते. आणि मग अहिल्याराणी सती जायच्या थांबल्या. अहिल्याराणींनी पण स्वतः ठेवलं स्वतःच्या विचारामध्ये आणलं, की आता सती जाण्यापेक्षा, सती जाऊन मला स्वर्ग मिळवण्यापेक्षा मी असं करेन, की माझं अख्खं आयुष्य या राज्यासाठी देईन, या जनतेसाठी देईन आणि माझ्या राज्यामध्ये मी स्वर्ग निर्माण करेन. मल्हाररावांनी एकच गोष्ट केली. मल्हाररावांनी त्यांचं कुलचिन्ह अहिल्याराणींच्या हातामध्ये दिलं. ते कुलचिन्ह पण असं होतं बघा. त्या कुलचिन्हामध्ये वेगवेगळी चित्र होती. एकच चित्र असं तयार केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात वरच्या बाजूला छत्री होती. मल्हाररावांनी ती अहिल्याराणींना समजावून सांगितलं. हे जे छत्रीचं चिन्ह दिसतं आहे, ही छत्री म्हणजे हे एक छत आहे. गोरगरीब, यात्रेकरू, श्रमकरी, कष्टकरी यांच्या डोक्यावरचं ते छत आहे. या छताखाली सगळेजण शांत राहतील, सगळेजण सुखी राहतील आणि सगळेजण जाती धर्म सगळं बाजूला सोडून सगळेजण एका छताखाली येतील. त्याच्या खाली सूर्याचं चिन्ह होतं. सूर्याचं चिन्ह अशासाठी होतं, सूर्य फक्त प्रकाशच देतो असं नाही, तर तो आपल्याला जीवन देखील देतो. बेटा, तुला सगळ्यांना जीवनदान सुद्धा द्यायचं आहे. सगळ्यांना जगण्यासाठी मदत करायची आहे. आणि त्याच्या खाली एका बाजूला घोड्याचं चिन्ह होतं. घोडा असा अशासाठी होता, की घोडा हा गतीचं प्रतीक आहे. मग ती गती आपल्या कष्टाची गती आणि आपल्या प्रगतीची गती, आपल्या विचारांची गती. दुसऱ्या बाजूला बैलाचं चित्र होतं. ते बैल म्हणजे कृषी व्यवस्थेचा प्रमुख म्हणून ते बैलाचं चित्र होतं आणि त्याचबरोबर खाली सगळी पिकं होती. ती पिकं म्हणजे सगळी हिरवळ, हिरवळ म्हणजेच समृद्धी असं होतं आणि एका बाजूला तलवार आणि भाला होता. तलवार आणि भाला ह्याच्यासाठी होता, की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुणी त्रास दिला, तर तुम्हाला हे शस्त्र सुद्धा चालवण्याची बुद्धी तुमच्याकडे असायला हवी. अशा पद्धतीनं अहिल्याराणींना त्यांनी समजून सांगितलं. असं जसं कुलचिन्ह होतं होळकरशाहीचं, तसं होळकरशाहीचं कुलवाक्य देखील मल्हारराव होळकरांनी तयार केलं होतं. ते कुलवाक्य असं होतं, "रोहोमे शोलब्ध्या स्त्रीं कर्तुहा प्रारब्धता." या कुलवाक्याचा अर्थ असा होता, की जो कष्ट करील त्याला यश मिळणार, जो प्रयत्न करेल त्याला यश मिळणार, म्हणून प्रयत्न करायला हवा. अहिल्या राणींनी जरी सतीची वस्त्र नेसलेली असतील आणि जरी त्या विधवा झाल्या होत्या, तरी देखील त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या आणि म्हणून त्यांच्या विचारांची गती वेगवेगळ्या दिशेने धावत होती. म्हणून त्यांनी इतकं मोठं साम्राज्य निर्माण करू शकल्या. आणि असे विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. अहिल्याराणींनी इतके ग्रंथ वाचले होते,
की जे ग्रंथ त्यांना इंदोरमध्ये मिळत होते ते ग्रंथ तर त्यांनी वाचलेच वाचले, परंतु जे ग्रंथ त्यांना इंदोरमध्ये मिळत नव्हते ते इंदोरच्याही बाहेर जाऊन संपूर्ण भारतभरातून अहिल्याराणी ग्रंथ मागवायच्या आणि त्या ग्रंथ वाचन करायच्या. आणि त्यांनी त्यांच्या महेश्वर दरबारामध्ये भलं मोठं ग्रंथ दालन देखील निर्माण केलं होतं. म्हणजे पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी आल्या, जेव्हा जेव्हा काही प्रश्न निर्माण झाले, कारण पुढे जाऊन तर त्यांच्या आयुष्यामध्ये कुणीच राहिलेलं नव्हतं. सासूबाई गेल्या, सासरे गेले, मुलगा गेला, मुलानंतर मुलगी गेली, जावई गेले, नातू गेला. म्हणजे होळकरांचा एकही वारस शिल्लक राहिलेला नसताना देखील अहिल्याराणी नेहमी म्हणायच्या, की आम्हाला ग्रंथ वाचल्यानंतरच आमच्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते, आमचं मस्तक सशक्त होतं, आम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचत जातात. अशा अहिल्याराणींनी स्वतःचे पती गेल्यानंतर ग्रंथ दालन तर पहिल्यांदा धरलं त्या ग्रंथ दालनामध्ये त्या कायम बसून असायच्या, वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन केलं. म्हणजे त्यांच्या पतींना आलेल्या, खंडेरावांना आलेल्या वीरमरणाचा त्यांना सार्थ अभिमान होता. परंतु दुःख देखील होतं, कारण मुलं देखील लहान होती. मालेराव हा 9 वर्षांचा होता आणि मुक्ता ही फक्त 6 वर्षांची होती. ही 2 मुलं सांभाळत स्वतःचं ग्रंथ दालनामध्ये बसून वाचन करत करत स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी शूरवीर पराक्रमी केलं, तसं तयार केलं. त्यांची दिनचर्या देखील आजच्या 21व्या शतकातील सुपर वुमनला लाजवेल अशी त्यांची दिनचर्या होती. भल्या पहाटे उठायच्या, भल्या पहाटे उठल्यानंतर व्यायामशाळेमध्ये जायच्या, कसरती करायच्या, घोडदौड करायच्या आणि कसरती केल्यानंतर अल्पसा अल्पोपहार घेऊन, अल्पोपहार घेतल्यानंतर पुन्हा मग न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा राज्यभर सगळीकडे दौरे करायला सुरुवात करायची. अशी त्यांची दिनचर्या होती. पती गेल्यानंतर 1 महिन्यामध्येच, जवळपास 1 महिन्यामध्ये ज्यावेळेस त्या अहिल्याराणी दरबारामध्ये येऊन बसल्या आणि दरबारामध्ये आल्यानंतर काही यात्रेकरू, काही वाटसरू मंडळी रडत त्यांच्याकडे आली, की "राणीसाहेब, आम्हाला तुमच्या राज्यामध्ये अभय द्या. आम्ही यात्रेकरू मंडळी, आम्ही वाटसरू मंडळी आणि तुमच्या राज्यामध्ये आता आम्हाला त्रास व्हायला लागलाय. तुमच्या राज्यातल्या काही चोरा दरोडेखोरांनी आमची सगळी संपत्ती लुटली, आमचे सगळं सोनं नाणं सगळं घेतलं, आमचे कपडे लत्ता घेतला आणि आम्हाला आता 2 वेळेचं अन्न देखील तुमच्या राज्यामध्ये मिळत नाही." अहिल्याराणींना या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं, की आता नेमकं काय करायला पाहिजे? हा त्या विचार करायला लागल्या. परंतु हा विचार केल्यानंतर त्यांनी ग्रंथदालनामध्ये जाऊन ह्याची उत्तरं शोधली. परंतु बाईजी म्हणजे गौतमाबाई त्यांच्या सासूबाईंबरोबर पण चर्चा करायला सुरुवात केली. तर सासूबाईंकडून सुद्धा अहिल्याराणींचं समाधान होईल किंवा चोर दरोडेखोरांचा कसा बंदोबस्त करता येईल याचं उत्तर मात्र सापडत नव्हतं. मग अहिल्याराणी म्हणाल्या, की जर चोरा दरोडेखोरांचा बंदोबस्त करायचा असेल तर आता आमच्यापुढे एकच उत्तर आहे. गौतमाबाईंना म्हणाल, की सासूबाई, बाईजी आता आमच्याकडे एकच उत्तर आहे. ते उत्तर म्हणजे असं आहे, की जर चोरा दरोडेखोरांचा बंदोबस्त करायचा असेल तर फक्त आम्ही दौंडी पिटवणार आणि जो कोणी चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी राजकुमारी मुक्ताचा विवाह करण्यात येईल. तर बाईजींना इतका राग आला, त्या म्हटल्या, "अहो, होळकरांचं घराणं काय? आणि होळकरांच्या अशा इतक्या मातब्बर घराण्यासाठी तुम्ही असा राजकुमारीच्या विवाहाचा पण लावताय." परंतु विवाहाचा पण लावला. यशवंत फणसे नावाचा एक युवक त्यांच्या समोर आला आणि त्या युवकानं यशवंत फणसेंनी त्या चोरा दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आणि बंदोबस्त केल्यानंतर राजकुमारी मुक्ताचा आणि यशवंत फणसेंचा विवाह लावून दिला. हा विवाह लावून दिला. मालेरावांचं देखील शिक्षण सुरू केलं. परंतु मालेरावांचं शिक्षण सुरू केलं. मालेराव देखील शूरवीर तितकेच पराक्रमी होते. वयाच्या 11व्या वर्षी मालेराव यांना सोनगिरी आणि कोपर्डीची जहागिरी मिळाली होती. त्यांचे मामा म्हणजे महाजी शिंदे आणि शहाजी शिंदे जे चौंडीचे होते, त्या मामांबरोबर हे मालेराव होळकर हे युद्धांवर जात असत. म्हणजे ते इतके हुशार आणि इतके पराक्रमी होते. परंतु नंतर मालेरावांचा देखील मृत्यू झाला आणि मालेरावांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मालेरावांचे देखील 2 विवाह झाले होते. त्यांच्या 2 पत्नी होत्या, मैना आणि फिरता नावाच्या. तर ह्या मुलींना म्हणजे स्वतःच्या मुलाला ज्यावेळेस त्यांना अग्नी द्यायची वेळ आली आणि त्यांची सहज लक्ष गेलं, तर त्यांच्या दोन्ही सुनांना सतीची वस्त्र नेसवली होती. आणि मग त्यांचे म्हणजे त्या मुलींच्या आई-वडिलांशी म्हणजे अहिल्याराणींच्या व्यायांशी त्यांचे वादविवाद सुरू झाले, की माझ्या दोन्ही सुना अजिबात सती जाणार नाही. तर त्यांची व्याही म्हणाले, "माफ करा राणी सरकार. आमची कुळकन्या ही सतीचं वाण नेऊनच जन्माला येते. त्यामुळे आमच्या दोन्ही मुलींना सती जावंच लागेल. आमच्या आमच्या घराण्यामध्ये असं कुणीही राहिलेलं नाही. आमचं घराणं हे सतीचं घराणं आहे." मग अहिल्याराणींनी प्रतिप्रश्न केला, की जर स्त्रियांनी जर सती जायचं असेल, तर मग पुरुषांनी काय करावं लागेल? पुरुषांना देखील आमच्या राज्यामध्ये सता जावं लागेल.
मग हे म्हणाले की अरे तुम्ही तर इतक्या धार्मिक आहात, मग तुम्ही काही धर्म आणि संस्कृती काय पाळता की नाही? मग अहिल्याराणी प्रतिप्रश्न केला आणि अहिल्याराणी म्हणाल्या, इथला धर्म आणि इथली संस्कृती बरी स्त्रियांच्या जीवावर उठली. का उठली असेल इथल्या धर्म आणि इथली संस्कृती स्त्रियांच्या जीवावर? याची उत्तर तुम्ही आम्हाला द्या. आणि जर आमच्या दोन्ही सुनासती गेल्या तर इथून पुढे आमच्या राज्यामध्ये कुठल्या पुरुषासही स्वतः जावं लागेल. अशा पद्धतीने राणींचा त्रागा झाला होता. परंतु या त्राग्यामुळे सुद्धा त्यांच्या दोन्ही सुना सती जायच्या वाचल्या आणि त्यांच्या राज्यामध्ये एक सती प्रथा अशा पद्धतीनं बंद झाली. सती प्रथा बंद झाली. त्या स्वतः विधवा होत्या. म्हणजे आता त्यांच्या आयुष्याचा मार्गच असा ठरला होता, विधवा ते सधवा. म्हणजे एक विधवा राणी की ज्या स्त्रीला समजलं जातं की ही काहीही तिच्या आयुष्यामध्ये करू शकत नाही, जिला अबला समजलं जातं, अबला नारी समजलं जातं, त्या त्या विधवा स्त्रीना, त्या अहिल्या राणींना आता सधवा म्हणजे स्वतः देखील सधवा राहून इतर स्त्रियांना कशी प्रेरणा देता येईल एवढंच त्यांचं आता आयुष्य राहिलं होतं. आणि हे करत असताना त्यांना त्यांचं राज्य देखील चालवायचं होतं. कृषी व्यवस्था त्यांना व्यवस्थितपणे अंमलामध्ये आणायची होती. आता कृषी व्यवस्था म्हटलं की पाणी प्रश्न निर्माण होतो. पाणी प्रश्न हा केवळ भारतातच नव्हे तर जगभराचा प्रश्न निर्माण आहे. बरोबर आहे. आपल्या सर्वांना तर ठाऊक आहे की पाणी प्रश्न हा बुद्धांच्या काळापासून सुरू आहे. म्हणजे ज्यावेळेस शाक्यगण आणि कोलिया गण यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला, शेतीसाठी पाणी पहिल्यांदा कोणी घ्यायचं, हे वाद निर्माण हे वाद निर्माण झाले आणि हे वाद निर्माण झाल्यामुळं कृषी व्यवस्थेवर ताण आला होता. हे अहिल्या राणींना माहित होतं. हे अहिल्या राणींना ठाऊक होतं आणि म्हणून पाणी प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. वेगवेगळ्या नद्यांवर घाट बांधले, छोटे मोठे बंधारे बांधले, पाण्याची व्यवस्था छोट्या मोठ्या तळ्यांची सोय केली. सगळ्यात महत्वाचं शेतकरी जर जगला शेतकरी जर जगला आणि आपलं राज्य जर सुजलाम सुफलाम असेल तरच आपण काहीतरी करू शकतो, तरच आपलं राज्य नावारूपाला येऊ शकतं, तरच आपलं राज्य की जो आपण ठरवलेलं आहे की स्वर्ग निर्माण करायचा, तरच आपलं राज्य इतकं मोठं होऊ शकतं. हे अहिल्या राणींनी जाणलं होतं. म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये 9/11 कानून होता. 9/11 कानून. हा 9/11 कानून काय होता? तर 20 रोपं घ्यायची. आणि ही 20 रोपं कुठली घ्यायची? तर ही 20 रोपं आंबा, चिंच, फणस, जांभूळ म्हणजे जी रोपं त्या वृक्षांकडून, ज्या झाडांकडून अ, संपत्ती मिळते, उत्पन्न मिळतं, अशी उत्पादन देणारी काही रोपं घ्यायची आणि ही रोपं घेतल्यानंतर ही रोपं प्रत्येक शेतकऱ्याला किंवा ज्याच्याकडे जमीन आहे अशा प्रत्येक माणसाला, कारण त्यांनी काही जमिनी ह्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या परंतु लोकांना कसण्यासाठी देखील दिल्या होत्या. त्या प्रत्येकाला ही 20-20 रोपं द्यायची. ही 20 रोपं दिल्यानंतर त्यातल्या 11 रोपांचं जे काय 11 झाडांपासून जे काही उत्पादन मिळालेलं आहे, ते उत्पन्न हे सरकार जमा व्हायचं. त्या 11 झाडांचं उत्पन्न सरकार जमा झालं आणि 9 झाडांचं उत्पन्न हे त्या शेतकऱ्यास मिळायचं. आता 9 झाडांचं उत्पन्न त्यांना शेतकऱ्यास मिळालं, की 11 झाडांचं जे उत्पन्न यायचं, तर ते उत्पन्न घेऊन म्हणजे त्याच्यापासून समजा काही फळं आलेली असतील, तर वेगवेगळ्या छोट्या-छोट्या राज्यांमध्ये म्हणजे एका मोठ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांनी एक छोटी-छोटी अशी काही गण तयार केली होती आणि त्या गणामध्ये छोटे-छोटे प्रशासक नेमले होते. त्या प्रशासकांकडं ही सगळी फळं आणि तो सगळा माल यायचा. ओके. ती सगळी फळं आली, की ती फळं मोफत गावकऱ्यांना वाटली जायची. आणि मोफत गावकऱ्यांना वाटली गेल्यानंतर आणखीन त्यातून जर काही पैसे आले, तर ते गोरगरिबांसाठी, यात्रेकरूंसाठी, काही मागासलेल्या जातींसाठी त्याचा वापर करायचे. म्हणजे एक कृषी व्यवस्थापक म्हणून देखील अहिल्या राणी ग्रेट तर होत्याच होत्या. शिवाय मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की अहिल्या राणी ह्या एक राणी साहेब तर होत्याच होत्या, पण मला बऱ्याच वेळा वाटतं, की त्यांना एक उद्योजिका पण म्हणावं. उद्योजिका अशासाठी म्हणावं, की ज्यावेळेस राज्य अस्तित्वामध्ये आलं, राज्याचे सगळे कारभार त्यांच्या हातामध्ये आले, तर त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सगळे वेगवेगळे व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सखाराम धोंगडे नावाच्या माणसाला स्वतःच्या महेश्वर दरबारामध्ये आणलं. ह्या माणसाकडे असं कर्तृत्व होतं. तो एक असा कारागीर होता, की रेशमी वस्त्र कसं तयार करायचं, एक उत्तम विणकर होता आणि त्यांनी 1 वर्षामध्ये 400 लोकांना ती विणण्याची कला शिकवली. ती विणण्याची कला शिकवल्यामुळं म्हणजे रेशीम उद्योग सुरू झाला. रेशीम उद्योग पण सुरू झाला आणि त्याचबरोबर साड्या आणि धोतर देखील विणायला सुरुवात झाली. म्हणजे कापड व्यवसाय इतका उच्चतम केला त्यांनी, की आज देखील महेश्वरी सिल्क, महेश्वरी दरबारातल्या साड्या आज देखील संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि त्या साड्यांवरची जी काही डिझाईन होती, ती डिझाईन अहिल्या राणींच्या दालनामध्ये जी त्यांच्या दालनातली डिझाईन होती, ती डिझाईन त्यांनी त्या साडीवर टाकायला सांगितली, तशी विणायला सांगितली. आणि ती विणल्यामुळं
केवळ भारतातील नव्हे तर अनेक इंग्रज अधिकारी ज्यावेळेस अहिल्या राणींच्या राज्याला भेट देत असत त्यावेळेस देखील ह्या साड्या त्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या. काही लोक ती विकत घ्यायची. हे झालं कापड व्यवसाय अस्तित्वात आला. कापड व्यवसाय अस्तित्वात आल्यानंतर अहिल्या राणींनी सोन्याची आणि चांदीची बाजारपेठ वसवली. सोन्या चांदीची बाजारपेठ तर अशा पद्धतीने वसवली की आजही चांदीची महेश्वरी धाटाची जी काही भांडी आहेत ती भांडी देशभर प्रसिद्ध आहेत. ती अहिल्या राणींच्या डोक्यातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या कल्पनाशक्तीतून ते आलं होतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, वेगवेगळ्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला, पाथरवटांसाठी किंवा इतर कारागिरांसाठी, चर्मकार समाजासाठी वेगवेगळे व्यवसाय, छोटे मोठे लघुउद्योग निर्माण केले आणि त्यामुळं त्यांना एक उत्कृष्ट उद्योजिका देखील म्हणायला पाहिजे. त्याचबरोबर अहिल्या राणी जशा महाराष्ट्रातून इंदोरमध्ये गेल्या होत्या, मल्हारराव होळकर सुद्धा महाराष्ट्रातून इंदोरमध्ये गेले होते. ते जाताना इथून काही मराठी भाषिक लोक सुद्धा तिकडे गेले होते, नेले होते. आणि हे मराठी भाषिक लोक इकडून ज्यावेळेस तिकडे गेले तर त्यावेळेस त्यांचे संस्कार, त्यांचे सण, त्यांची संस्कृती याची देखील जपणूक केली जायची. आणि ही जपणूक अशा पद्धतीने केली जायची. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता इंग्रज सरकार ही फिरंगी लोक भारतामध्ये यायला लागलेत आणि भारतामध्ये आल्यानंतर मग अहिल्या राणीने ओळखलं होतं. म्हणजे अहिल्या राणींकडे इतकी मोठी दूरदृष्टी होती की ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले ते त्यांच्या काही मागण्या मांडायला लागले होते, काही विचार मांडायला लागले होते, त्यावेळेस अहिल्या राणींनी अनेक आजूबाजूच्या मराठा सरदारांना, अनेक वेगवेगळ्या सरदारांना त्यांनी खलिते लिहिले होते की या इंग्रजांना तुम्ही इथं पाय ठेवू देऊ नका, कारण यांचे मनसुबे आम्हाला चांगले वाटत नाहीत, यांचे मनसुबे योग्य नाहीत. उद्या हे इंग्रज भारतामध्ये येतील आणि भारतावर राज्य करतील. आणि मग ह्या इंग्रजांना जर आपल्याला विरोध करायचा असेल तर त्यांचं जे शस्त्रास्त्र होतं, त्यांच्याकडे जी लोक होती, ती लोक अतिशय मातब्बर होती. शिवाय त्यांचं आधुनिकीकरण झालेलं होतं, त्यांच्या सैन्याचं, त्यांचं तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं. मग अहिल्या राणीने अमेरिकी आणि फ्रान्सिसी दोन जे कर्नल होते, त्या दोन जेपी बॉइंट आणि ड्युट्रेनेक ह्या दोन्ही कर्नलला आपल्या राज्यामध्ये बोलवलं, त्यांना काही मानधन दिलं आणि मानधन दिल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या सैन्याचं आधुनिकीकरण करून द्या. त्या सैन्याचं आधुनिकीकरण करून दिलं आणि त्यामुळं त्याचा उपयोग त्यांना राजस्थानच्या चंद्रावताच्या युद्धामध्ये युद्ध करताना त्याचा उपयोग झालाच झाला. परंतु इंग्रज सरकार सुद्धा किंवा इंग्रज जे काही कर्नल होते ते कर्नल सुद्धा नंतरच्या काळामध्ये अहिल्या राणींच्या राज्याकडं जराही त्यांनी वाकडी दृष्टी ठेवली नाही. कारण त्यांचे जे शस्त्रास्त्रांची जी पद्धती होती किंवा त्यांचं जे आधुनिकीकरण होतं किंवा त्यांची युद्धनीती होती, युद्ध पद्धती होती, ती अहिल्या राणींनी अगोदरच जाणून घेतली होती. त्याचबरोबर अहिल्या राणींना पर्यावरण शास्त्राचा अभ्यास होता, जीवशास्त्राचा अभ्यास होता, अन्न साखळीचा अभ्यास होता. अहिल्या राणी तर नेहमी म्हणजे त्यांचा हा श्लोक पाठ होता आणि तो तो श्लोक अनेक लोकांना ऐकवायच्या. स्वतः मालेरावाला देखील त्यांनी हा श्लोक पाठ करून घेतला होता. तो श्लोक असा आहे, अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रदमेकम दशचिंचिकानम कपित्त बिल्वा मिलकत्रियच प्रजा मुमत्वा नरकन्न पश्येत. म्हणजे तुम्ही अशा प्रकारची झाडं लावा की ज्या झाडां की ज्या राज्यामध्ये की तुम्हाला तिथं जर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर ती झाडं कुठली कुठली आहेत, तर ती झाडं आंबा, वड, पिंपळ, चिंच, आवळा. आणि तरच तुमची ही जी अन्न साखळी आहे ही अन्न साखळी अतिशय शाबूत राहू शकते, ही अन्न साखळी व्यवस्थित राहू शकते. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक शास्त्रज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की या पर्यावरणातून फक्त मधमाशी जरी नाहीशी झाली तरी मनुष्याचं जीवन नाहीसं होऊ शकतं, असं अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलंय. परंतु याच्यावर काम कोण करणार? याच्यावर काम करणं तितकंच अवघड आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये, परंतु याची जबाबदारी कोण घेणार? अहिल्या राणींनी जशी त्यांच्या राज्याची संपूर्ण जबाबदारी घेतली होती किंवा त्यांनी ते सगळं इमाने मर्तबे ठरवलं होतं की मला हे माझ्या राज्यासाठी करायचंय, परंतु आज आपल्याला हे दिसत नाही. म्हणून आज आपल्या सगळ्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे. अहिल्यामाई समजून घेताना आजही आपल्या भारत देशामध्ये विधवा विधवा स्त्रिया, घटस्फोटी स्त्रिया, कुमारिका यांना सन्मानानं वागवलं जात नाही, त्यांचं कर्तृत्व पाहिलं जात नाही. आजही आम्हाला मुलगी नको आहे तशी मुलगी आम्हाला चालते, म्हणजे पहिली कन्या चालते प्रत्येकाला, पहिली कन्या, दुसरी मुलगी, तिसरी कार्टी आणि चौथी चौथी नकुसा. त्या मुलीचं नाव नकुसा का ठेवलं जातं ठाऊक आहे? कारण तिचं जर नाव नकुसा ठेवलं
हॅलो. हा हा मॅडम. मॅडम. हॅलो. 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 हा शिंदे मॅडम, आवाज येतोय तुमचा. चौथ्या मुलीचं नाव नकुसा का ठेवलं जातं? कारण ती नकुसा जन्मल्यानंतर नकोसा म्हणजे नको असलेली की आता बास, आता आम्हाला मुलगी नको असलेली, मग तिला काय तिच्यानंतर किमान तिच्यानंतर तरी मुलगा होईल, आणि म्हणून ही एक प्रथा आहे, ही एक अंधश्रद्धा आहे समाजामध्ये आजही. म्हणजे आम्हाला मुलगी नकोय, आम्ही आमचा सगळ्यात जास्तीत जास्त वेळ टीव्ही बघण्यामध्ये घालवतो. मी एकदा अशीच कार्यक्रमाला गेले होते, आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर म्हणजे मला अजूनही आठवतं, मी बऱ्याच वेळा माझ्या व्याख्यानांमध्ये पण सांगते की कार्यक्रम सुरू व्हायला आणखी थोडा वेळ होता, आणि त्यामुळे मी बसले होते. त्यांचा मस्त सुसज्ज हॉल होता, आणि त्या हॉलमध्ये बसले होते, समोर टीव्ही सुरू होता. तर 15 मिनिटं एकच डायलॉग सुरू होता. ते एक ते स्त्री कॅरेक्टर येतं, ती मुलगी येते आणि ती म्हणते तिच्या नवऱ्याला, जतीन तूने बापूजी को सब कुछ बता दिया. मग तो तिचा नवरा म्हणतो, जतीन मैं तुम्हें पूछ रही हूँ, तूने बाबूजी को सब कुछ बता दिया? हाँ. जतीन तुमने बाबूजी को सब कुछ बता दिया? अरे बाबा हाँ, लेकिन तुमने बाबूजी को सब कुछ क्यों बता दिया? ऍडव्हर्टाईज. इतकं कमाल वाटलं मला. 10 मिनिटं झाला हाच डायलॉग सुरू होता. त्या 10 मिनिटामध्ये आपण आपली किती वेगवेगळी कामं करू शकतो. टीव्हीवर देखील कुठले कार्यक्रम बघायचे, आम्ही काय बघायचं, आमचा कसा वेळ घालवायचा. कारण का माहितीये का, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमची दिनचर्या फिक्स नाहीये की मला कुठल्या वेळेला काय करायचंय. आज माझं दिवसाचं शेड्यूल काय असणार आहे, माझं ह्या आठवड्यामध्ये मला काय काय गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, महिन्यामध्ये मला काय काय गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, हे आमचं शेड्यूल तयार नाहीये. आमच्याकडून अनेक स्त्री वर्गाकडून वर्तमानपत्राचा उपयोग काय होतो? टोपल्यात टाकण्यासाठी. वर्तमानपत्राचा उपयोग होतो टोपल्यात टाकण्यासाठी, किंवा सगळ्यात जास्त वर्तमानपत्र हातामध्ये पडल्यानंतर आम्ही काय वाचतो? आजचे पंचांग. मग त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आपले राशी भविष्य. मग त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आज आपल्याला विमान प्रवास आहे, परंतु ह्या लॉकडाऊनमुळे घरातून देखील बाहेर पडता येत नाही, आणि पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं. आज आमची कपाट साड्यांनी, दागिन्यांनी, कपड्यांनी, इतर गोष्टींनी इतकी भरलेली आहेत की त्या कपाटामध्ये एकही पुस्तक ठेवायला जागा नाही. ज्यावेळेस आमची कपाटं पुस्तकांनी भरतील, आमचं वाचन होईल, आमचं मस्तक सशक्त होईल, त्याच वेळेस आमचं सशक्त मस्तक कुणापुढेही नतमस्तक होणार नाही. म्हणून एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं आयुष्य आहे भुईसपाट. वाचाल तर वाचाल, वाचून संस्कृती राबवणं, हे सगळं आम्हाला कळतं, पण हे सगळं कळून उपयोग नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पारायण हा प्रकार महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी आपल्याकडं वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण होत राहतं. श्रावण महिन्यामध्ये तर त्याचे काही जणू काही नियमच आहे समाज व्यवस्थेचा. परंतु जरी हा समाज व्यवस्थेचा नियम असला तरी देखील पारायण हे कोण करतं? मग ते ठराविक संप्रदायातील लोक, ठराविक लोक धार्मिक ग्रंथ वाचतात. पण आमच्याकडून कधी पारायण होणार आहेत? आम्ही आम्ही आमचे महापुरुष समजून घेताना एखादा महापुरुष, एखादी महान व्यक्ती, एखादी महान स्त्री एकदा किंवा दोनदा वाचलं की बस करतो आम्ही. परंतु ज्यावेळेस आम्ही त्याचं सखोल ज्ञान घ्यायला सुरुवात करतो, ज्यावेळेस एक पुस्तक 2-4 वेळा आम्ही वाचतो, त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी त्या पुस्तकातले, त्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू, त्याचे वेगवेगळे आयाम आमच्या डोळ्यासमोर येतात. मला आज सकाळी अमित सरांनी सांगितलं होतं की आजची जी मीटिंग आहे, तर ती आजची मीटिंग सगळ्या लेडीज करणार आहेत, आणि मॅडम बऱ्याच लेडीज जॉईन असतील. मला माहित नाही की कोण किती जॉईन आहे, मला माहिती नाही. परंतु इथे जेवढे पण तुम्ही सगळेजण जेवढे ऐकत असाल, तर तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला सगळ्यांना एकच सांगा की स्त्रीनं स्त्रीला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. पुरुष तर घेतील, परंतु स्त्रीनं स्त्रीला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कारण बाईनं बाईला घ्यावं समजून, कारण दोघींच्याही डोक्यावर सारखंच ऊन. जाण्यापूर्वी किंवा माझं नेट संपण्यापूर्वी कदाचित थोडासा पाऊस कमी आहे, त्यामुळे जरा बऱ्यापैकी सुरू आहे. एक माझी छोटीशी आवडती कविता आहे, तर ती कविता मी तुमच्या पुढे सादर करते. ती कविता अशी आहे. मैं स्त्री हूँ, मैं स्त्री हूँ, मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ. मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ. दर्पण हूँ, मैं दर्शन हूँ, मैं नाद ही मैं गर्जन. मैं बेटी हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाता हूँ. मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाता हूँ. मैं द्रौपदी हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ. ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई.
ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई, कभी जुए में हार गए कभी अग्नि परीक्षा दिलवाई, कभी जुए में हार गए कभी अग्नि परीक्षा दिलवाई। ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है, ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है, आंचल मेरा खींच के भी प्रश्न मुझे पे उठाया है। क्यों निकली अकेली रात में, क्यों कोई नहीं था साथ में, क्या मेकअप था, क्या गहने थे या छोटे कपड़े पहने थे। ना मर जाऊं ऐसे प्रश्नों से, ना मर जाऊं ऐसे प्रश्नों से, समाज के इन रिवाजों से। तो आओ सखियों मेरे संग, तो आओ सखियों मेरे संग, पकड़ो नारी नारी का ये हाथ, हर मुट्ठी बनाएंगे ढाल, हर मुट्ठी बनाएंगे ढाल, ताकि महफूज रहे हर नारी का बाल। सारी पंखुड़ियां जब यूं खिलकर उठेगी, सारी पंखुड़ियां जब यूं खिल उठेगी, नारी के सम्मान में जुटेगी, तब जाके ये भारत माँ भी बोली, तब जाके ये भारत माँ भी बोलेगी, "ओ मेरी भारत की बेटी, अरे ओ मेरी भारत की बेटी, अरे ओ मेरी बहादुर बेटी, तुझको सलाम, तुझको सलाम, तुझको सलाम." पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारतीय स्त्री शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज अहिल्याबाईंच्या जयंतीसाठी आपण सर्वांनी मला बोलवलं, त्याचबरोबर हृदय फाउंडेशन आणि तुमचे सगळे सहकारी आणि आपण सगळेजण ऐकत असणारे आपण सर्व, मला ऐकून घेतलं. रेंजचा खूपच प्रॉब्लेम तयार झाला. अजूनही बाहेर थोडा पाऊस पडतोय, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मला व्यक्त होताना देखील अनेक अडचणी आल्या. असो, पण तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, ऍडजस्ट केलं, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. सरांचा, बजरंग कागलकर सरांचा या ठिकाणी प्रश्न आहे. मॅडम, इतकी महान स्त्री आपल्या राष्ट्रात असताना देखील लोकांपर्यंत पोहोचताना त्या नीट का पोहोचत नाहीत? कारण ती स्त्री आहे. कारण ती स्त्री आहे. बरोबर आहे. बरोबर ना. हो. तुळजाभवानी आम्हाला काय म्हणून माहितीये, कोल्हापूरची अंबाबाई आम्हाला काय म्हणून माहितीये, देवी म्हणून माहितीये. हो. अजून समाजाला हे माहितीच नाहीये. मी नेहमी माझ्या व्याख्यानांमधून पण सांगते, समान मानव माना स्त्रीला, समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका, देवी म्हणून भजू नका वा दासी म्हणून छळू नका. ती स्त्री आहे, ती काही पराक्रम करू शकते, तिला देखील विचार आहेत, ती देखील विचार मांडू शकते. हे मान्यच नाही समाजाला. बरोबर. बजरंग कागलकर सर परत एक प्रश्न विचारलात. ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्य प्रत्येक स्त्रीला माहित असणं गरजेचं आहे, त्या तरुण मुलींना आज त्यांचं कार्य माहित नाही, ही शोकांतिका नाही का? ही शोकांतिका नक्कीच आहे. कारण जर या मुलींना अहिल्या राणी जर कळल्या, तर त्यांचं आयुष्याचं ध्येय किती लहान वयात तयार होऊ शकतं. छोटी अहिल्या 6-7 वर्षाची असताना म्हणायची, मला महाराणी व्हायचं. तिचं ध्येय किती तयार झालं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ग्रॅहम गिल नावाचा जो अभ्यासक आहे, जो संशोधक आहे, तर तो संशोधक असं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या बालवयामध्ये, त्याच्या किशोरावस्थेमध्ये एक खिडकी अशी उघडी होते की त्यातून त्याचा सगळा भविष्यकाळ आत येत असतो. जर आपण सजगतेने त्या भविष्य काळाकडे जर नजर टाकली, तर माणसाचं आयुष्य फुलत जातं. त्याला कळतं की मला माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचंय. आणि ज्यावेळेस असा नेमकेपणा माणसाच्या आयुष्यामध्ये येतो, त्यावेळेस माणसाचं आयुष्य अफलातून बनतं आणि तुम्ही म्हणजे एक अवलिया म्हणून समाजासमोर नावारूपाला येता. एकदम जर छान. मुलींना, कुटुंबाला, समाजाला, प्रत्येकच व्यक्तीला अहिल्या राणींचं आयुष्यच असतंय, तर ते आयुष्य समजून घेतलं, उमजून घेतलं, नेमकं अहिल्या राणींनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय केलं हे जर समजलं, म्हणजे त्यांनी प्रत्येक क्षणावर काम केलंय. गेलेल्या क्षणाचा त्यांनी विचारच केला ना. नाहीतर बघा ना, साधी गोष्ट आहे की ज्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कुणीच राहिलं नव्हतं, सासू सासरे, नवरा, दोन्ही मुलं, जावई, नातू सुद्धा राहिला नव्हता, सुना सुद्धा राहिल्या नव्हत्या, एकट्याच त्या राहिल्या होत्या. मग एकटी स्त्री काय करणार आहे? कुठलीही एकटी स्त्री असा विचार केला असता की तिकडं मध्य प्रदेशामध्ये जाऊन राज्य करण्यापेक्षा इकडं माझे महाराष्ट्रामध्ये चौंडीमध्ये 2 भाऊ आहेत आणि त्या दोघांचे राज्य उत्तम चाललेलं आहे, मी माझं अख्खं आयुष्य तिकडे घालवीन. परंतु अहिल्या राणींनी तसं नाही केलं. अहिल्या राणींनी प्रजेला मूल मानलं. अहिल्या राणींनी प्रजेला मूल मानलं की ही सगळी मुलं माझीच आहेत आणि आता मला यांच्यासाठी काम करायचंय, यांच्या विकासासाठी, यांच्या प्रगतीसाठी, यांना शिक्षण आणि प्रशिक्षण द्यायचंय. ज्या जाती अगदी जंगलामध्ये राहायच्या अशा लोकांना सुद्धा अहिल्या राणींनी आणलं होतं. आणि त्या स्त्रीमध्ये किती मातृत्व असू शकतं की ज्यावेळेस
दुष्काळ पडायचा, लोकांना प्यायला पाणी नसायचं, तर अहिल्या राणी सांगायचे की आता जितकं पाणी कमी वापरता येईल तितकं पाणी वापरा. पिकं सुद्धा आपल्याला अशी काढा, पिकं सुद्धा अशी घ्या की त्याला कमी पाणी लागेल आणि बाकीची जी सगळं पाणी आहे ते पाणी जनावरांसाठी वापरलं जायचं. ती मोकाट फिरणारी जनावरे त्याच्यासाठी माणसं लावली जायची आणि ती माणसं जाऊन तिकडे जनावरांना पाणी पाजायची. मुंगी पासून हत्तीपर्यंत प्रत्येक जीव जगला पाहिजे हे अहिल्या राणींचं म्हणणं असायचं. सगळ्या विषयांना त्यांनी हात घातलेला, सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा. म्हणजे शस्त्रागाराच्या सफाईपासून सैन्याची व्यवस्था लावण्यापासून, पेशव्यांचा इकडून पुण्यामधून काही निरोप यायचा, पेशव्यांचे काही खलिते यायचे, त्यांच्याबरोबर प्रसंगी युद्ध देखील करायला त्यांना भाग पडलं होतं. आणि महिलांची तर म्हणजे ज्यावेळेस राघोबा पेशवा ज्यावेळेस तिकडे चालून गेला, म्हणजे राघोबा पेशव्याला ज्यावेळेस समजलं गंगाधर पंतानं बंडाळी केली, गंगाधर पंतानं बंडाळी केल्यानंतर त्याने असं सांगितलं राघोबा पेशव्यांना की तुम्ही चालून या ह्यांच्यावर, कारण आता राणी एकटीच पडलेली आहे, राणीच्या हातामध्ये आता तिला आधार देणार असं कुणीच राहिलेलं नाही, मी तुम्हाला मदत करतो. परंतु त्यावेळेस अहिल्या राणींनी काय केलं असेल, अहिल्या राणींनी कुठल्याही पुरुषाची मदत न घेता त्यांच्याकडं 50,000 स्त्रिया होत्या, स्त्री सैनिक होतं, त्यांना जांभे दिले, पोशाख दिले आणि क्षिप्रा नदीपर्यंत पोहोचला. क्षिप्रा नदीच्या एका तीरावरती अहिल्या राणी होत्या आणि दुसऱ्या तीरावरती राघोबा पेशवा होता. तर मग त्यांनी निरोप पाठवला, म्हणजे मी हारले तरी पण चालेल, मी हारले तरी पण चालेल, पण तुम्ही जर हारला तर तुमचं इतिहासामध्ये नाव काय म्हणून राहील ह्याचा विचार करा आणि मगच ठरवा की अहिल्या राणींचं राज्य घ्यायचंय की नाही. आणि मी जरी बाई माणूस असले तरी मी हातामध्ये बांगड्या भरून बसलेले नाही. तुम्ही मला वेडी, एकटी स्त्री, एकटी मी बाई माणूस आहे म्हणून मला दुबळी किंवा दूधखोळी समजू नका. पण किती शक्ती होती विचारांमध्ये की त्यांनी असे विचार मांडले आणि शरीरामध्ये पण शक्ती होती, इतकी शक्ती होती, इतक्या कसरती करायच्या, सतत व्यायाम करायचा, आहार योग्य घ्यायचा. तर आजकालच्या मुली काय करतात, कॉलेजला जाताना मध्यंतरी 2014 साली महाराष्ट्र शासनाने 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींचा एचबी चेक केलेला. तर 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींचा महाराष्ट्रातल्या मुलींचा त्यांचा एचबी अतिशय कमी होता. हिमोग्लोबिनच नाही ना त्यांच्या शरीरामध्ये, शक्तीच नाही. म्हणजे उद्या काही वेळच पडली, फक्त वेळ पडल्यावरच नव्हे, उद्या कुठल्या खेळामध्ये जरी जायचं असेल तर अंगात ताकद येणार कुठनं. देशाचं राज्याचं नाव करायचं असेल, एखादीला वाटलं की ऑलिम्पिक मध्ये जायला, पण त्यासाठी शरीर तरी आधी नीट पाहिजे. आमचे शरीरच नीट नाहीत आणि आमचं शरीर नीट नाही झालं की आमचे मन बुद्धी देखील नीट चालत नाही, हे अहिल्या राणींनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी प्रत्येक क्षणावर काम करणं आणि चारही बाजूनी विचार करणं, शरीर मन बुद्धी, सध्या वर्तमानामध्ये काय आहे, पुराणामध्ये काय झालं होतं, ग्रंथांमधून वाचन करायच्या, अशा वेगवेगळ्या दृष्टीने त्यांचं व्यक्तिमत्व असं फुलत गेलं. अनेक पैलू आहेत, अनेक आयाम आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे. म्हणून अहिल्या राणी तर ज्यावेळेस आम्ही वाचत राहू त्यावेळेस ते आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजत राहतील. आणि अशा समजून घेतल्यानंतर मग आम्हाला असं वाटणारच नाही की अरे मी आता आयुष्यामध्ये काय करू, अशी वेळच येणार नाही ना. आपोआपच उद्दिष्ट तयार होतील, आपोआपच कळेल की मी आता काय केलं पाहिजे, स्वतःच्या आयुष्याचं ध्येय होईल, स्वतःला प्रेरणा मिळेल. आणि एकदा का स्वतःला प्रेरणा मिळाली की माणूस मग इतरांना प्रेरणा देत राहतो. स्मिता मॅडम, पुढील प्रश्न घ्या. आवाज येईल ना? आवाज तर मॅडमांनी अतिशय मार्मिक उदाहरणं देऊन या ठिकाणी कागल सर, आवाज येईल ना सर? येतोय 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 मॅडम, बोला. येतोय. कागलकर सरांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शंकाचं निरसन झालं असेल असं गृहीत धरते. आणि नौशाद शेडबाळे सर यांचा प्रश्न मी या ठिकाणी घेते. अहिल्याबाई होळकरांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत असं सर विचारतायत मॅडम. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जीवन आणि कार्य प्राध्यापक गावडेंचं आहे. त्याचबरोबर होमेश भुजाडे नागपूरचे, त्यांचंही पुस्तक आहे. पुणे असे अनेक
आहेत की त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, कोणती पुस्तकं वाचायची किंवा कोणती विचारधारा पकडायची हे देखील आपण ठरवलं पाहिजे. अनेक लेखकांनी अनेक हॅलो. हॅलो, आवाज येतोय? हा, हा, आता आवाज येतोय मॅडम. तेवढ्यासाठीच व्हिडिओ बंद केला, कारण व्हिडिओ सुरू असेल तर मग थोडा प्रॉब्लेम येतो. तर गावडे सरांनी लिहिलेलं आहे, शिंदे सरांची काही पुस्तकं आहेत, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, मी अहिलाई म्हणून अशीही काही पुस्तकं आहेत, अनेक पुस्तकं आहेत त्यांच्यावरती लिहिलेली. धन्यवाद मॅडम. यानंतर विवेक कांबळे सरांचा प्रश्न आहे मॅडम. आजच्या सुशिक्षित युवती, तरुणी, स्त्री अहिल्यामाईंचा आदर्श घेण्यासाठी काय करावे लागेल? अहिल्यामाई समजून घ्याव्या लागतील, अहिल्यामाई वाचाव्या लागतील, त्याच्यावर विचार करावा लागेल. आणि मी तर असं म्हणेन की अहिल्या राणीच काय, परंतु आमच्या जेवढ्या काही महान स्त्री आहेत, तर या महान स्त्रिया फक्त वाचून उपयोग होणार नाही, या महान स्त्रियांचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेन की 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी करत असताना ज्या पद्धतीने आम्ही सगळ्या नोट्स काढतो, ज्या पद्धतीने आम्ही वाचतो, समजून घेतो, अशा पद्धतीनं अहिल्या राणी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत, जिजाऊ समजून घेतल्या पाहिजेत, सावित्रीमाई समजून घेतल्या पाहिजेत, रमाई समजून घेतल्या पाहिजेत. अशा अनेक स्त्रिया आहेत की त्या समजून घेतल्या पाहिजेत. हो, एकदम छान असं समर्थन मॅडम या प्रश्नाचं केलेलं आहे तुम्ही. त्यानंतर बजरंग कागलकर सरच परत प्रश्न विचारतात. सध्या महान व्यक्तींवर लोकनाट्य, पथनाट्य, नाटक, चित्रपट येत असताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अद्वितीय कार्यावर एखादं नाटक किंवा चित्रपट माध्यमातून प्रकाशझोत व्हावा असं वाटत असताना कोणीच पुढाकार घेत नाही. लोकांपर्यंत पोहोचताना काही प्रयत्न आपल्याला करता येतील का, असा प्रश्न सरांचा आहे. हो, लोकांपर्यंत पोहोचताना आपल्याला नक्कीच प्रयत्न करता येतील. आणि अहिल्या राणींवर एक चित्रपट पण तयार झालेला आहे आणि काढलेला आहे चित्रपट. एक आहे चित्रपट अहिल्या राणी म्हणून. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का मॅडम? अहिल्या राणी. अहिल्या राणी, हो. अहिल्या. बारामती. हा हा, अहिल्या राणी म्हणून आहे ना, YouTube वर दिसतं ते. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. बारामतीमध्ये आहे. त्यानंतर प्रवीण कांबळे सरांचा एक प्रश्न आहे. अहिल्याबाई होळकर यांनी सती जाण्यापासून अनेक स्त्रियांना थांबवलं, पण त्यांच्या मुलगीला का नाही थांबवू शकल्या? त्यांची मुलगी नव्हती सती गेली. हा, प्रवीण कांबळे सरांचा प्रश्न आहे. सती गेल्या नाहीत ना? त्यांची मुलगीही सती गेली नाही, त्यांची सूनही सती गेली, परंतु त्या मुलगी तिला ती खूप अशक्त होती. त्यांची मुलगी त्यांचा खूप आवाज अडकतोय मॅडम. अशक्त होता. हॅलो. हा हॅलो, आवाज येते? हा, हॅलो, आता येतोय मॅडम. त्यांची मुलगी सुना कुणीही सती गेलं नाही. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद मॅडम. यानंतर सचिन पाटील सरांचा एक प्रश्न आहे. 16 सोमवार किंवा वैभव लक्ष्मी व्रत यासारख्या कर्मकांडांपेक्षा राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर किंवा यासारख्या अनेक महान स्त्रियांच्या चरित्रावर 16 सोमवार किंवा 21 गुरुवार असे व्रत सुरू करायला काय हरकत आहे? समजा जर आपण अशी व्रत सुरू केली, तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका, देवी म्हणून भजू नका. मी 1-2 ठिकाणी असं पाहिलं होतं की महान स्त्रियांची किंवा महान पुरुषांची त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते एकदा का मंदिरामध्ये बंद झालं, की ते फक्त देवी म्हणून पूजल्या जाते. त्यांच्या विचारांची पारायण व्हायला पाहिजे. ज्यावेळेस त्यांच्या विचारांची पारायण होतील त्यावेळेस तो विचार आम्हाला समजेल. विचार आम्हाला समजल्यानंतर तो अस्तित्वामध्ये येतो. आज विचार ऐकला म्हणजे आम्ही आज तो अस्तित्वामध्ये आणताना आम्हाला अनेक अडचणी येतात किंवा आम्ही आणू शकत नाही किंवा आमची कौशल्य तिथपर्यंत पोहोचत नाहीत.
एकदम बरोबर. आणि 16 सोमवार किंवा वैभव ही व्रत कोणी निर्माण केली, का निर्माण केली, हे प्रत्येकानं स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून त्याचा विचार करायला हवा. आम्ही कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत. मुळात मगाशी मी तुम्हाला पण सांगितलं की ज्यावेळेस सती जायची वेळ आली, सती जायच्या स्वतःची वेळ आली, स्वतःला सती जायचं होतं, त्यांची स्वतःची मानसिकता त्यांनी तयार केली होती. परंतु मल्हारराव होळकरांनी काय केलं? कुलचिन्ह हातामध्ये दिलं, कुलवाक्य सांगितलं की तू आता आमचा कुळपुत्र आहेस. अहिल्याराणी, आता तूच आमचा कुळपुत्र आहेस. हे बघ, हे कुलचिन्ह, या कुलचिन्हाचा अर्थ हा आहे, या कुलवाक्याचा अर्थ हा आहे. आणि तुला आता सती जाऊन स्वर्ग मिळवण्यापेक्षा तू राज्यामध्ये स्वर्ग निर्माण करू शकतेस. आणि मग ग्रंथदालनाकडे धाव घेतली. अनेक ग्रंथ वाचल्यानंतर आपण कर्तबगारी करू शकतो, आपण कर्तबगारी केली पाहिजे, असे विचार त्यांचे तयार झाले ना. म्हणून तुम्ही ज्या प्रकारची पुस्तकं वाचाल, ज्या प्रकारचं तुम्ही वाचन कराल, त्या प्रकारचे तुमचे विचार होणार. जर तुम्ही फक्त बरोबर आहे. चमत्कार ठरवला की हे केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार होईल, ते केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार होईल, मग वैभवलक्ष्मीचं पारायण करणारे 10-10, 20-20 वर्ष पारायण करणारे आतापर्यंत का करोडपती झाले नाहीत? अंबानींना जाऊन विचारूयात का? रतन टाटांना जाऊन विचारूयात का की त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी किंवा त्यांनी स्वतः अशी किती पारायणं केली? अशी कोणीही पारायणं करत नाही. तुम्ही जे विचार करता ते विचार अंमलामध्ये आणण्यासाठी कष्ट करावं लागतं, हेच अहिल्याराणींना माहिती होतं आणि तेच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. सचिन पाटील सर परत तेच प्रश्न विचारतात. त्यासाठीच त्यांच्या चरित्रांचं पारायण व्हावं. त्यासाठी सामान्य स्त्रियांची भावना न दुखावता यामध्ये हळूहळू बदल करता येतील का? असं सर प्रश्न विचारतात परत त्याच्यावर. हो, हळूहळू बदल करता येतील सर. महाराष्ट्रामध्येच काय तर देशभरामध्ये हे बदलांचंच काम मी आतापर्यंत करत आली आहे आणि करत राहणार आहे देखील. मला आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करण्यासाठी विचारलं होतं, परंतु मला चित्रपटांमध्ये न जाता मी मुद्दाम एकपात्री प्रयोग गावागावांमध्ये जाऊन व्याख्यानांच्या माध्यमातून, एकपात्रीच्या माध्यमातून ह्यासाठी जाते, कारण स्त्रियांची मानसिकता बदलण्यासाठी. आणि ही मानसिकता आपल्याला हळूहळूच बदलावी लागणार आहे. एकदम छान उत्तर मॅडम दिलेलं आहे. हो, चॅट बॉक्स पण मध्ये ही मानसिकता हो, पण ही मानसिकता बदलत असताना त्या अहिल्या राणींची अहिल्या देवी होऊन फक्त त्यांची आरती करायची आणि प्रसाद वाटायचा आणि सगळ्यांनी जाऊन मस्तपैकी तो प्रसाद गोडधोड करून खाऊन झोपायचं, हे करून चालणार नाही. उलट अहिल्या राणी वाचल्यानंतर मग ठरवायला पाहिजे की माझी दिनचर्या कशी असेल. मी पहाटे उठणार, कसरती करणार, व्यायाम करणार, वाचन करणार, दररोज किमान किमान दररोज 2 पानं वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. हा बदल अपेक्षित आहे आपल्याला. बदल अपेक्षित आहे आपल्याला. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी सागर माळी सरांचा प्रश्न आहे. प्रत्येक स्त्री सक्षम बनवण्यासाठी अन्यायाविरोधी लढण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे बदल करता येतील? मॅडम, प्रश्न मला नीट समजलं नाही, पुन्हा एकदा सांगता हा, का? सांगते मॅडम. प्रत्येक स्त्री सक्षम बनण्यासाठी अन्यायाविरोधी लढण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे बदल करता येईल? वाचा हॅलो. आणि आत्ताचा एकही क्षण वाया न घालवता स्वतःचं नियोजन करा. स्वतःचं नियोजन करा की मला नेमकं काय करायचं. मगाशी पण मी सांगितलं की जोपर्यंत आमचं शरीर नीट होत नाही, आमचं शरीर तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यामध्ये चांगले विचार देखील येत नाही. शरीर एकदा सुदृढ झालं, शरीर व्यवस्थित झालं की त्याचा प्रभाव विचारांवर होतो. विचार, बुद्धी, एकदा का विचार बदलले, त्याला सतत विवेक बुद्धीची जर जोड दिली तर आयुष्यामध्ये अनेक बदल होतात. त्यासाठी पहिल्यांदा प्रत्येकाने नियोजनच केलं पाहिजे. माझ्याकडं स्वतःकडं आपल्याकडं एक स्वतःची डायरी पाहिजे. त्या डायरीमध्ये मी दररोज लिहिलं पाहिजे की आज मी काय केलंय आणि उद्या मला काय करायचंय. ह्या महिन्यामध्ये मी नेमकं काय नियोजन केलं पाहिजे. समजा आता लॉकडाऊन आहे, तर लॉकडाऊन मध्ये मी काय केलं पाहिजे. लॉकडाऊन मध्ये मी असा पण प्रयोग केला पाहिजे ना स्वतःवरती
मी 3 तास आता मोबाईलला हात लावणार नाही. 3 तास मी बिलकुल मोबाईलला हात लावणार नाही. रात्री 10च्या पुढे मी मोबाईल बघणार नाही. सकाळी 9 नंतरच मी काय ऑनलाईन यायचे ते ऑनलाईन येईन. कशासाठी लागतं आम्हाला नेट? अगदी बरोबर आहे मॅडम. एकच जोक आम्ही 50 लोकांना पाठवतो. कशासाठी? का? कारण आमच्या डोक्यामध्ये काही नियोजन नाही ना. आम्ही ठरवलेलं नाही ना, की मला कुठल्या वेळेत काय करायचंय. आम्ही आमचे छंद विसरलो. WhatsAppच्या नादात, Facebookच्या नादात, Instaच्या नादात, YouTubeच्या नादात. कुठलाच लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अगदी 50 त्यामध्ये मी काय काय चांगलं केलं? बरोबर की नाही? WhatsAppच्या ग्रुपवर सुद्धा आम्ही एकमेकांना कसे बोलतो, एकमेकांची मनं दुखावतो. का सुचतं आम्हाला हे एकमेकांची मनं दुखवण्यासाठी? का सुचतं? कारण आमच्या डोक्यामध्ये आमचं स्वतःचं असं टाइम टेबलच नाहीये. वर्षात मला काय करायचंय आणि ह्या वर्षामध्ये जर मला सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या असतील, तर त्यासाठी मला सगळं चांगलंच करावं लागेल. मी आयुष्यामध्ये जगत असताना अनेक स्त्रिया, अनेक मुली त्यांचं स्वतःवर सुद्धा प्रेम नसतं. कारण महाराष्ट्रभरातून अनेक वेळा फोन येतात. स्वतःवर पण प्रेम नसतं. मी जाडी दिसतेय का? मी काळी दिसतेय का? मी अशी दिसतेय का? मला हे नको, मला ते पाहिजे. स्वतःचं नियोजनच नाही. स्वतःची अशी काही ध्येयच नाही. जगायचं म्हणून जगायचं, चाललंय म्हणून चाललंय. मग कशी आमची राणी आम्हाला समजणार? कसं जाणार? पुढे जाऊन ज्यावेळेस समजा आपण कधी फॉरेन टूरला गेलो, तर कसं सांगणार? अरे मी अशा भारत देशातून आली आहे, की ज्या भारत देशामध्ये इतक्या कृषी व्यवसायाची आणायची होती म्हणून तो अस्तित्वामध्ये आणायचा होता त्यांना. तर हा आणताना सुद्धा त्यांना त्रास झालेला. त्यांना काही विरोधक नव्हते का? अनेक विरोधक होते. अनेक लोक म्हणायचे की ह्या राणीचं राज्य आपल्या हातामध्ये यायला पाहिजे. चंद्रावताने तर इतका राजस्थानच्या चंद्रावताने तर राणींना इतका त्रास दिला होता. 3 वेळा युद्ध झालं आणि त्या तिन्ही युद्धामध्ये हा चंद्रावत हारला. आणि मग राणी म्हटल्या शेवटी 3ऱ्या युद्धामध्ये ज्यावेळेस हारला त्यावेळेस राणी म्हटलं की आता जर तू पुन्हा चालून आलास होळकरांच्या भूमीकडे जर तू आता पुन्हा लक्ष दिलं तर मी तुला कायमचा म्हणजे किती चांगले गुण होते बघा ना. दुसरी एखादी राणी किंवा दुसरा एखादा प्रशासक असता तर कायमचं घेतला असता आणि काळकोठडीमध्ये नेऊन टाकलं असतं. पण त्यांनी तरीही त्यांना समजून सांगितलं. म्हणजे किती मातृहृदयी होत्या अहिल्याराणी, असं मला वाटतं. मॅडम खरंच तुमचा अनुभव आणि तुमचं वाचन आणि अभ्यास खूप आहे. खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करताय. पुढचा प्रश्न आहे विवेक कांबळे सरांचा. महापुरुष, महान स्त्री यांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे? असा प्रश्न विचारायचा. भारतीयानं ठरवलं पाहिजे सुरुवात माझ्यापासून. अगदी बरोबर आहे. त्यानं ठरवलं पाहिजे सुरुवात माझ्यापासून. कारण आम्ही आडनावं जरी आणली तरी आम्ही विचार करतो की अरे ह्यांचं हे आडनाव आहे म्हटल्यावर कदाचित हे ह्या जातीचे असतील. ह्यांचं ते आडनाव आहे म्हटल्यावर कदाचित ते त्या जातीचे असतील. आणि महापुरुषांनी महान स्त्रियांनी तर काय केलं? परंतु जात नावाचा हा असा आजार आहे. आता सेपियन्स नावाचं एक नवीन पुस्तक आलंय बघा. वाचलं तर खूपच चांगलंय आणि वाचाच म्हणजे मी तर म्हणेन की सेपियन्स नावाच्या त्या पुस्तकामध्ये त्या युवाल नोहा हरारीनं वासंती फडकेने त्याचा अनुवाद केलेला आहे, मराठी अनुवाद. तर ते पुस्तक वाचा. त्या पुस्तकामध्ये सांगितलंय की मनुष्याची ही जी जात आहे ही जात काल्पनिक आहे. प्राण्यांच्या जाती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे वेगवेगळे प्राणी आहेत. म्हणजे हा कबूतर आहे, ही चिमणी, हा कावळा आहे. असे प्राणी आहेत. असे वेगवेगळे प्राणी आहेत. आणि मनुष्य हा पण एक प्राणीच आहे. परंतु ह्या जाती ज्या त्यांनी पाडलेल्या आहेत ह्या काल्पनिक आहेत. ह्या काल्पनिक म्हणजे आम्ही किती कल्पना विश्वामध्ये रमलोय. त्या कल्पना विश्वामधून जोपर्यंत माणूस बाहेर येत नाही तोपर्यंत खरं त्याचं अस्तित्व हे त्याला समजणारच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं 20,000 वर्षांपूर्वी बुद्धांनी सांगितलं अनित्यतावाद, प्रतिमोत्पाद, अष्टांगिक मार्ग, निरीश्वरवाद हे सगळं बुद्धांनी सांगितलंय की आत्ताचा जो क्षण आहे तो आत्ताच आहे, पुन्हा तो क्षणच नाही. हे सगळं माहितीये. हे सगळं अनित्य आहे. निरीश्वरवाद मांडला पण हे आम्हाला समजणार आहे कधी? म्हणून सुरुवात माझ्यापासून करायची.
बरोबर. कोण ह्या जातीचा आहे. अहिल्याबाई होळकर धनगर समाजामध्ये जन्माला आल्या म्हणून त्यांची जयंती फक्त धनगरांनी करायची. जिजाऊ मराठा समाजामध्ये जन्माला आल्या म्हणून त्यांची जयंती फक्त मराठा समाजाने करायची. रमाई आंबेडकर बुद्धिस्टांमध्ये जन्माला आल्या म्हणून त्यांची जयंती फक्त बुद्धिस्टांनी करायची. कुठवर चालणार आहे आणि कशासाठी चालणार आहे? यातून काय निर्माण करू शकतो आम्ही? काहीच नाही. अहिल्या राणींनी यशवंत फडसेंचा आणि मुक्ताचा ज्यावेळेस विवाह लावून दिला, तर तो विवाह लावत असताना अनेकांना वाटलं की राणींनी असा कसा काय निर्णय घेतला. राणींनी असा कसा काय निर्णय घेतला, की त्यांना एवढं पण कळलं नाही की यशवंत फणसे हा त्यांच्या जातीचा नाहीये. तर त्यावेळेस राणींनी उत्तर दिलं होतं की होळकर साम्राज्याचा हा जो मी घालून दिलेला नियम आहे, हा जो घालून दिलेला संस्कार आहे, हा संस्कार चिरकाल टिकणार आहे. कारण आम्ही फक्त धर्माचा आणि जातीचं काही या गोष्टी पाहिल्याच नाही. आम्ही कदर गुणांची केली. आम्ही कदर गुणांची केली. अशी कदर कोणी करूच नाही. कदर करायची असेल तर गुणांची करावी, शौर्याची करावी, पराक्रमाची करावी, असं त्यांचं म्हणणं होतं. असं आहे. एकदम छान उत्तर दिलत मॅडम. खरंच प्रत्येक प्रश्नाच्या शंकांचं निरसन या ठिकाणी मी झालेलं आहे असं मान्य करते. या ठिकाणी गॅलेक्सी 17 प्राईम असं नाव नाहीये त्यांचं. ते प्रश्न विचारतात की त्या सती गेल्या नाहीत, पण त्यांच्या पती सोबत दुसरी 2 राण्या मुस्लिम होत्या. त्या सती गेल्या हे खरं आहे का? हो, त्यांच्या ज्या 2 मुस्लिम राण्या होत्या त्या मात्र सती गेल्या होत्या. त्या सती गेल्या होत्या आणि ज्यावेळेस त्यांचा जो सती गेल्यानंतर ज्यावेळेस विधी करायचा होता, विधी करायची वेळ आली. म्हणजे बघा, अहिल्याराणी तर त्या स्वतःच इतक्या दुःखामध्ये अडकल्या होत्या की आता मी काय केलं पाहिजे. वयच काय होतं हो, 28-29 वर्षाची मुलगीच ना ती. आजकाल 28-29व्या वर्षी अनेक मुली लग्न सुद्धा करत नाहीत. मग वयाच्या 28व्या वर्षी वैधव्य आलं आणि स्वतःच त्या इतक्या मुलगा लहान 9 वर्षांचा, मुलगी लहान 6 वर्षांची, सासू सासरे थकलेले, इंदोरची प्रजा सगळी रडत होती, सगळे बघत होते की आता ही गादी सांभाळणार कोण? मल्हाररावांना प्रश्न पडला होता. म्हणजे त्या इतक्या दुःखी झालेल्या होत्या. आणि ज्यावेळेस विधी करायचा होता तर त्यांच्या ज्या 2 मुस्लिम पत्नी होत्या, तर त्या मुस्लिम पत्नींचं नाव घ्यायला सुद्धा तो विधी करणारा माणूस तिथं त्यांची नावं पण घेत नव्हता. कारण का त्यांची नावं घेणं तितकं गरजेचं नाही. तर अहिल्या राणींनी तिथं देखील त्यांना उत्तर दिलं की त्या मुस्लिम आहेत किंवा त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत म्हणून तुम्ही त्यांचं जर नाव घेणार नसाल तर हा विधीच बंद पाडा. हा विधीच इथं घेऊ नका. हा विधी करायची काही गरज नाही. असंही आमच्या पतींना वीरगती प्राप्त झाली. ते धारातीर्थी पडले, ते वीर होते म्हणून ते तिथं धारातीर्थी पडले. त्यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान, असं उत्तर दिलं होतं अहिल्या राणींनी. अगदी छान उत्तर दिलेलं आहे सर. मगाशी विवेक कांबळे सरांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलात. त्यामध्ये कांबळे सरांनी जातीवादापासून मुक्त करण्यासाठी मी सुरुवात माझ्यापासून करेन असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे मगाशी. त्याचबरोबर सागर माळी सरांचा पण रिप्लाय आलेला आहे. मॅडम छान माहिती दिली, अतिशय सुंदर माहिती दिली असं सांगितलेलं आहे सरांनी. त्यानंतर नौशाद शेडबाळे सरांचा एक प्रश्न आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारी जे ग्रंथ पुस्तकं उपलब्ध आहेत त्यातून अहिल्या राणींचा फारसा उल्लेख आढळत नाही, हे असं का? असा प्रश्न आहे सरांचा. तर तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख आढळत नाही. परंतु मध्ययुगीन भारताचा इतिहास जर पाहायचा असेल तर तर पहिल्यांदा इंदोर संस्थानाचा अभ्यास केला पाहिजे असं स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं. जॉन माल्कमनी सुद्धा मिडायवल इंडिया ज्यावेळेस लिहिलं होतं, ग्लिम्सेस ऑफ मिडायवल इंडिया लिहिलं होतं, तर त्याच्यामध्ये अहिल्या राणींचं खूप सारं वर्णन केलेलं आहे. परंतु मग हा इतिहास लिहिला कोणी? का लिहिला? अहिल्या राणीने एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं कार्य केलं, स्वतःच राज्य निर्माण केलं होतं, स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार केला होता आणि ते राज्य सगळ्यांना गिळंकृत करायचं होतं. ते ह्या लोकांना राज्य गिळंकृत करायचं होतं. म्हणून ही राणी फक्त देवदेव करते आणि ही राणी जो काही पैसा आहे तो पैसा पेशव्यांना इकडे देत नाहीत, असे अनेक त्यांच्यावर आरोप लावले जायचे. आणि त्या आरोपाखातर तुकोजी होळकरांना लढण्यासाठी ही राणी आर्थिक मदत करत नाही, असे त्यांच्यावर आरोप लावले जायचे आणि म्हणून त्या इतिहासामध्ये अहिल्या राणींचं नाव घेतलं जात नाही.